मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेला आहे. काल अनुश्री माने जेव्हा शोमध्ये बोलत होती, म्हणजे शुक्रवारी जेव्हा ती शोमध्ये बोलत होती, त्यावेळेस ती म्हणाली की माझं अफेअर माझ्या मावस बहिणीच्या नवऱ्याशी होतं, म्हणजे माझ्या दाजीशी होतं. मंडळी, शोमध्ये काय आहे की एखादा मुद्दा जर शोवाल्यांना गाजवायचा असला आणि त्या मुद्द्याद्वारे जर शोला TRP मिळत असली तर शो कसलेही नाते किंवा कसलाही शब्द किंवा बाहेर त्या व्यक्तीची काय इमेज निर्माण होईल हे पाहत नाही. आणि अशामध्ये जे आहे ते अनुश्रीनं केलेलं वक्तव्य. अनुश्री बोलताना म्हणते की माझं बहिणीच्या घरी येणं जाणं होतं आणि त्याच येण्या जाण्यामध्ये माझं अफेअर जे आहे ते अर्जुन अनुश्रीसोबत याचे बरेचसे फोटो आहेत, ज्याप्रमाणे तुम्हाला दिसतं आहे. अर्जुनशी माझं जे आहे ते हळूहळू बोलणं वाढलं आणि त्याच बोलण्यामध्ये हळूहळू जे आहे ते आमच्यामध्ये जे आहे ते अंडरस्टँडिंग वाढली. त्याच्यानंतर आमच्यामध्ये प्रेम झालं आणि त्याच्यानंतर ही आमची तयारी लग्नापर्यंतसुद्धा गेली होती. आणि मंडळी, ही जी लग्नासोबत तयारी यांची गेली होती तो अनुश्रीचा दाजी आहे, म्हणजे अनुश्रीची जी चुलत बहीण आहे त्या चुलत बहिणीचा नवरा आहे तो, आणि त्याच चुलत बहिणीच्या नवऱ्यासोबत अनुश्रीचं अफेअर होतं. आणि मंडळी, ही जेव्हा गोष्ट तिने शोमध्ये बोलली तेव्हापासून अनुश्रीबद्दल बरंचसं काही बाहेर बोललं जाते, छपरी मुलगी असे या सगळ्या गोष्टी ज्या त्या अनुश्रीबद्दल बोलल्या जातात. आणि मंडळी, त्यातली त्यात अनुश्रीचा काल परवा जो आहे तो सिगरेट ओढताना जो आहे तो पाहिलेला व्हिडिओ. मंडळी, शोमध्ये स्मोकिंग केलेलं शो उघड दाखवत नाही, मात्र स्मोकिंग झोनमधून येताना अनुश्रीला कितीदा तरी पाहिलेलं आहे. आणि काल जेव्हा सिगरेट ओढून अनुश्री आली आणि तिनं ते ओढलेलं सिगरेट अर्ध राधाच्या हातामध्ये दिलं आणि जेव्हा राधा नंतर स्मोकिंग झोनमध्ये गेली तेव्हा जे आहे ते कळालं की अनुश्री सिगरेटसुद्धा ओढते. आणि मंडळी, बऱ्याच वेळेस सागरदादासुद्धा आपल्याला जे आहे ते तंबाखू खाताना मध्ये गेलेला आपल्याला दिसतो आहे. मात्र मंडळी, अनुश्रीच्या सिगरेट ओढण्यापेक्षा अनुश्रीच्या अफेअरबद्दल सध्या चर्चा खूप होत आहे, कारण याच्या आधीसुद्धा तिचं आदिनाथसोबत अफेअर होतं. बाकी मंडळी, तुम्हाला ही न्यूज कशी वाटली? आणि बिग बॉसचे अचूक अपडेटसाठी आत्ताच फॉलो करा अस्सल खबरीला. नमस्कार.